दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येत असतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वामध्ये मोठा होणार असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळकेंनी केलंय। सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर तो आमच्यासाठी आनंदाचा क्षण असेल आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पुन्हा एकदा एकसंघ आणि मोठा होईल। ज्यांना पक्षाचं हित हवं आहे ते सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व नक्कीच मान्य करतील, व्यक्तिगत स्वार्थ असलेले विरोध करतील असंही शेळकेंनी म्हटलेलं आहे। दादांच्या पश्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा वहिनी झाल्या पाहिजे। राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा होते, तर तीच जबाबदारी किंवा तो मान सुनेत्रा वहिनींनाच मिळावा ही आमची भूमिका स्पष्ट होती। आणि त्यामध्ये सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याचे उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। विलीनीकरणाच्या विषयी सुनील तटकरे नेमकं काय म्हणतात आपण बघूया। विलीनीकरणाची वेळ गेली नाही ही सुनील शेळके यांची भूमिका व्यक्तिगत की पक्षाची माहिती नाही। सुनेत्रा पवारांकडे आम्ही सर्वांनी एकमतानं नेतृत्व दिलंय। विलीनीकरणावरती पुन्हा चर्चा होतीये का ते माहिती नाही, पण निर्णय सुनेत्रा वहिनीच घेतील। विलीनीकरणामध्ये भाजपकडून कधीही दबाव नव्हता आणि नाही। विलीनीकरणावरती आम्हा नेत्यांची काही भूमिका नाही। सुनील शेळके कोणत्या संदर्भात बोलले माहित नाही, मात्र त्यावरती भाष्य करणार नाही। सुनेत्रा वहिनींच्या सोबत विलीनीकरणावरती कधीही चर्चा झालेली नाही। विलीनीकरणाच्या चर्चेवरती पूर्णपणे पडदा पडलाय, पण पुन्हा चर्चा होतीये का तेही माहिती नाही। विलीनीकरणाच्या जर तरवरती बोलण्यात अर्थ नाही, आज त्याविषयी बोलू शकणार नाही। मी एकसंध राष्ट्रवादीमध्ये वाढलो, 4 वर्ष प्रदेशाध्यक्ष होतो, पवार साहेबांचं मार्गदर्शन मिळत राहिलं। सुनील तटकरे यांची विलीनीकरणाविषयीची ही प्रतिक्रिया आहे। दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाविषयी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। आज परिस्थिती जर बघितली तर दादांना जाऊन 2 महिने झालेले आणि वास्तविक बघितल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी यांच्यावर सोपवलेली आहे। तर माझं जर मत जाणून घ्यायचं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरती आमच्या पक्षामध्ये कुठलीही चर्चा झाली नसल्याचं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। सुनील शेळके यांनी मांडलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं देखील देशमुखांनी वक्तव्य केलं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणती चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। आता या बाबतीत आम्ही सर्व शांत आहोत। आम्ही कुठेही याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या चर्चा नाही। आमचा पक्ष कशा चांगल्या पद्धतीनं संघटन मजबूत करावं पुढे याच्यासाठी आम्ही सर्व मंडळी एकत्रपणे महाराष्ट्रामध्ये काम करतो। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांवरती भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। भारतीय जनता पक्षाचे निर्णय करण्याचे अधिकार आम्हाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनी कोणाकोणाने एकत्र यावं, कोणी नाही यावं यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही कार्यकर्त्यांनी आणि मी बोलणं काही औचित्य नाही। त्यांचा निर्णय त्यांनी घ्यावा, काय एकत्र यायचं नाही याचं त्याबद्दलचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।